आज मी बेकरी स्टाईल व्हेज पफ्स बनवणार आहे। ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये अगदी सोप्या पद्धतीने या पफला भरपूर असे लेयर्स सुटतात, मस्त असे क्रिस्पी होतात। स्टेप बाय स्टेप पफ्स कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पफ्ससाठी पहिले आपण स्टफिंग बनवून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतले आहे। स्टफिंग बनवताना तेलाचा जास्त वापर करायचा नाही, 1 चमचाभर तेल पुरेसं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात, पाव चमचा बडीशेप, अर्धा चमचा आलं पेस्ट घालूयात, चिमूटभर हिंग घालूयात, पाव चमचा हळद। आता यामध्ये पाव कप इथे मी मटार घातले आहे। मटार हे बॉईल करून मॅश करून घेतलेलं आहे। आता यामध्ये उकडलेला बटाटा घालूयात, एक मीडियम साईजचा बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं 1-2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, 2-3 चमचे इथे मी बारीक चिरलेला कांदा घातले, हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये मी जिरे पावडर घातलेली आहे। चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालूयात, थोडंसं गरम मसाला आणि चिमूटभर यामध्ये आपल्याला साखर घालायचं आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून 1-2 मिनिटे परतून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे हे पफ्ससाठी स्टफिंग बनवून झालेलं आहे। आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। आता आपण पफ्ससाठी कोटिंग बनवून घेऊयात। तर इथे मी परातीमध्ये 2 कप मैदा घेतले आहे, स्वच्छ चाळून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठही वापरू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालूयात, 3 चमचे इथे मी तेल घातले आहे। तेल हे कच्चं तेल आहे, तापवलेलं किंवा मोहन वगैरे मी काही घातलेलं नाही। आता 1-2 मिनिटे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे तेल हे पिठाला चांगलं असं लागलं गेलं पाहिजे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं घट्टसर असं पीठ मळून घेऊयात। पुरीला जसे आपण घट्टसर पीठ मळतो त्यापेक्षाही घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। सैलसर पीठ जर मळलं गेलं तर पोळ्या एकमेकांना चिटकून याचे लेयर्स बनत नाहीत, त्यामुळे आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे पीठ चांगलंसं भिजू देऊयात। आता या पिठाचे गोळे बनवून घेऊयात। तर चपातीला जेवढं पीठ घेतो त्यापेक्षाही कमी पीठ घ्यायचं आहे। आता आपण याचे पोळ्या लाटून घेऊयात, थोडंसं डस्टिंग करून आपण हे पोळी लाटून घेऊयात। जेवढं होईल तेवढं पातळ आपल्याला हे पीठ लाटून घ्यायचं आहे। तर इथे हे पोळी लाटून घेतलेली आहे, परातीमध्ये काढून ठेवूयात आणि परातीला थोडंसं डस्टिंग करून हे परातीमध्ये काढून ठेवूयात। आता परत एकदा दुसरी पोळी लाटून घेऊयात, इथे हे डस्टिंग करून ही पोळी काढून ठेवूयात। अशा प्रकारे डस्टिंग करून पोळ्या ठेवल्या तर पोळ्या एकमेकांना चिटकत नाही। तर इथे मी 4 ते 5 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। जेवढे पोळ्या जास्त असतील तेवढे लेयर्स जास्त सुटतात। तर 4 ते 5 पोळ्या पुरेसं आहे, त्यापेक्षाही जास्त पोळ्या वापरायचं नाही। तर आता आपण साठा बनवून घेऊयात। तर इथे सर्व पोळ्या बनवून झालेल्या आहेत, आता आपण साठा बनवून घेऊयात। तर एका वाटीमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे, यामध्ये 5 चमचे तेल घालूयात, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे साठा बनवून घ्यायचा आहे। आता एक पोळी घेऊयात आणि या पोळीवर हे साठा स्प्रेड करून घेऊयात। पोळीच्या कडेपर्यंत आपल्याला हे साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि 1 चमचाभर साठा पुरेसा आहे, त्यापेक्षा जास्त साठा लावायचं नाही। आता साठा स्प्रेड करून झालं की यावर डस्टिंग करायचं आहे आणि परत एकदा यावर एक पोळी ठेवूयात आणि या पोळीलाही साठा लावून घेऊयात। परत एकदा साठा लावून झालं की तिसरी पोळी यावर ठेवूयात। अशा प्रकारे 4 ते 5 पोळ्या एकमेकांवर ठेवून ही प्रोसेस करायचं आहे। तर परत एकदा इथे हे साठा लावून डस्टिंग करून दुसरी पोळी ठेवलेली आहे, 1 चमचाभर साठा यावर टाकून पोळीच्या कडेपर्यंत आपण हे साठा स्प्रेड करून घेऊयात। तर अशा प्रकारे 5वी पोळी ठेवलेली आहे आणि यावर ही साठा लावूयात, कडेपर्यंत आपल्याला हे साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे। परत एकदा यावर डस्टिंग करूयात। आता या पोळीचा आपण बुक फोल्ड करूयात। तर दोन्ही एजेस अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा यावर साठा लावूयात, थोडंसं डस्टिंग करून दुसऱ्या एजही यावर ठेवून परत एकदा साठा लावायचा आहे आणि डस्टिंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे या पोळीची फोल्डिंग करूयात आणि परत एकदा हे पोळी लाटून घेऊयात।
एकदम पातळही आपल्याला हे पोळी लाटायचं नाही किंवा जाडसरही लाटायचं नाही. चपाती जसे आपण लाटू त्या थिकनेसमध्ये आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता याची कडा कट करून या पोळीला स्क्वेअर शेप द्यायचा आहे. तर इथे हे अशा प्रकारे कडा कट करून घेतलेले आहे. आता याचे 4 भाग करून घेऊयात. अशा प्रकारे इथे हे 4 शीट मी बनवून घेतलेले आहेत. जेवढ्या साईजचे हवे त्या साईजचे तुम्ही इथे शीट बनवू शकता. तर आता एक चमचाभर यावर स्टफिंग ठेवूयात आणि बाजूने पाणी लावायचं. स्टफिंगच्या बाजूने पाणी लावायचं. पूर्ण शीटला लावायचं नाही, फक्त स्टफिंगच्या बाजूने पाणी लावायचं आहे. आता हे शीट फोल्ड करूयात आणि जिथं पाणी लावलं होतं तिथेच आपल्याला प्रेस करायचं आहे. पूर्ण शीट प्रेस नाही करायचं, नाही तर लेयर्स सुटत नाहीत. जेवढं पाणी लावलेलं आहे तेवढंच प्रेस करून घ्यायचं आहे. याच प्रकारे दुसरेही पफ्स अशा प्रकारे फोल्ड करून घेऊयात. याच प्रोसेसने आपण सर्व पफ्स सील करून घेऊयात. तर अशा प्रकारे पाणी लावल्यामुळे हे शीट्स तेलामध्ये सोडल्यावर फुटत नाहीत किंवा स्टफिंग बाहेर येत नाही. त्यामुळे आपल्याला पाणी लावून आपल्याला हे पफ्स सील करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे हे पफ्स बनवून झालेले आहेत. आता आपण हे पफ्स तळून घेऊयात. तर गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. मीडियम फ्लेमवर अगदी हलकंसं तेल गरम करून घेतलं आहे. जास्त कडकही तेल गरम करायचं नाही. आता यामध्ये आपण हे पफ्स सोडूयात. आता गॅसचं फ्लेम लोवर ठेवायचं आहे. गॅसला लोवर ठेवून पफ्स तळलं गेलं तर छान असे याला लेयर्स सुटतात. जर कडक तेलामध्ये पफ्स सोडले तर अजिबात याला लेयर्स सुटत नाहीत आणि मधून कच्चे राहतात. आणि लो फ्लेमवर जर तळलं गेलं की मधपर्यंत छान असे तळले जातात आणि लेयर्सही सुटतात. पफ्स तळून वरी आले की गॅसचा फ्लेम हे मीडियमवर ठेवायचं आणि दोन्ही बाजूनी पलटून छान असं सोनेरी रंगावर आपल्याला हे पफ्स तळून घ्यायचे आहेत. तर इथे हे 7 ते 8 मिनिटांनी पफ्स चांगले असे तळले गेलेले आहेत. छान असे याला लेयर्सही आलेले आहेत आणि अशा प्रकारे इथे छान असे लेयर्स आलेले आहेत. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. बेकरी स्टाईल इथे हे पफ्स तयार आहेत. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.